नमस्कार, फक्त योजना या चॅनलवर मी अंकित आपलं स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे हप्ते वितरण थांबलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल, सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला पण ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल, तर अशा लाडक्या बहिणी कदाचित अपात्र ठरू शकतात किंवा त्यांच्या कागदपत्रांमध्ये काहीशा प्रमाणात प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अशी आताची अपडेट आहे आणि आता सगळ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची उत्कंठा लागलेली आहे। सोशल मीडियावरती अनेक मेसेज, अनेक तारखा सांगणारे व्हिडिओज व्हायरल होत आहेत की लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू झालेले आहे किंवा हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे। मंत्री आदित्यताई तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, यांचे मागचे व्हिडिओ दाखवून लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचे काम केले जात आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आपण सांगत आहोत की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, साधारणतः कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भात माहिती देतच आहोत। ज्या आगामी निवडणुका आहेत त्या 3 तारखेला निकाल आहे आणि 2 तारखेला निवडणुका आहेत। तर या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आहे, तर निवडणुकांच्या पूर्वी लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो देण्याच्या तयारीत असण्याची शक्यता सध्या मोठे न्यूज चॅनल देत आहेत। त्यामुळे जर हा हप्ता आधी येत असेल तर नोव्हेंबर महिन्याच्या 3 तारखेच्या आधी आचारसंहितेमध्ये वितरित होण्याची शक्यता असेल आणि त्याचा GR देखील येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्यताई तटकरे घोषणा करतील आणि त्यानंतर हा लाभ वितरित होण्यास सुरुवात केली जाईल। आणि हा जर लाभ आधीच वितरित होत असेल तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये 30 तारखेच्या पूर्वी हा लाभ तुम्हाला मिळू शकतो। पण लक्षात घ्या, आचारसंहितेमध्ये अशा कल्याणकारी योजना आहेत त्या राबवल्या जात नाहीत। पण जर हप्ते वितरणाची तयारी शासनाकडून झाली तर मात्र हा लाभ वितरित होऊ शकतो। तर सध्या आचारसंहितेमध्ये जर हप्ते वितरण होत असतील तर तशी घोषणा होणं अपेक्षित आहे। पण अजून देखील संबंधित मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर लक्षात घ्या की आदित्यताई तटकरे असतील, यांच्यामार्फत अजून कोणतीही सूचना किंवा घोषणा अशी झालेली नाहीये। आणि लक्षात घ्या की फारसा फरक पडणार नाहीये, कारण का दर महिन्याला साधारणतः 3 ते 4 तारखेनंतर हा लाभ आहे तो वितरित केला जातो। त्यामुळे निवडणुकांचा कालावधी 3 तारखेपर्यंत आहे। 3 तारखेला आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर जरी लाभ वितरित झाला तरी देखील रेग्युलर लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे। फक्त एवढंच की जर आचारसंहितेमध्ये वितरित होत असेल तर 30 तारखेच्या आधी लवकर हा लाभ मिळेल। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची शंका आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर आधी वितरित होत असेल तर KYC असेल किंवा नसेल तरी देखील लाभ मिळणार का? कारण का एवढ्या कमी दिवसांमध्ये 2.5 कोटीच्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर यांचा डेटा चेक करणं शक्य आहे का, असा देखील प्रश्न निर्माण होतोय। साधारणतः मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे KYC केल्यानंतर कागदपत्र पडताळणे आणि त्याच्यानंतरच जो लाभ आहे तो वितरित होईल। त्यामुळे लक्षात घ्या, जर अगोदर हप्ता येत असेल तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे आणि जर अगोदर हप्ता आला नाही तर सांगता नियमित नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हप्ते वितरण होणार आहे। लाडक्या बहिणींना एकच विनंती की अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही। KYC ची प्रोसेस चालू आहे, याच्यामध्ये 18 तारखेपर्यंत मुदत आहे, ही देखील मुदतवाढ झालेली नाहीये। तरी देखील तुम्हाला अनेक मेसेज आले तरी देखील लक्षात घ्या की मंत्री आदित्यताई तटकरे यांची घोषणा आणि ट्विटरचे पेज आहे तिथे ती घोषणा होते। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मान्यता देणारा GR। तर या गोष्टी ज्या वेळेला येतील त्याच वेळेला या वितरणाची तथ्यता कळेल। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत।